टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी सात्विकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयामध्ये मानहानीचा दावा जो आहे तो दाखल केलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यावर स्वतः सात्विकी सावरकर आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही कोर्टामध्ये लढा देताय। आज कोर्टामध्ये सुनावणी होती, मात्र राहुल गांधी यांच्या वकिलांकडून दावा करण्यात आलेला आहे की तुमचे वंशावळ पाहता त्यांच्या जीवाला धोका आहे। मी पहिल्यापासून सांगतो, आज न्यायालयात आम्ही त्यांनी जे ॲप्लिकेशन मागच्या तारखेला दिलं होतं त्याच्यावर आमचा से दिलेला आहे, ज्यात आम्ही असं म्हटलेलं आहे की केस सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांना पुरावे दिले, पेनड्राईव्ह दिला, तो घ्यायला त्यांनी नकार दिला आणि त्यांनी असं म्हटलं की या पेनड्राईव्हमध्ये व्हायरस असू शकतो। मागच्या तारखेला त्यांनी पुन्हा एकदा माझ्याविरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करण्याचा प्रयत्न केला की मी पुरावे दाखल केलेच नाहीत। या वेळेला आम्ही CD दिलेली आहे, त्यांना ती वाजवून दाखवली कोर्टात आणि त्याच्यानंतर त्यांचं समाधान झालेलं आहे। त्यावर आम्ही परजुरी दाखल केलेली आहे। परजुरी म्हणजे खोटेपणाने वागणं, त्याच्याबद्दल त्याला समज मिळावी या दृष्टीने एक ॲप्लिकेशन द्यावं लागतं। ही पहिली गोष्ट आम्ही केलेली आहे, त्याला परजुरी। आता ह्याच्यापासून वाचण्यासाठी किंवा जे काही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात, राजकीय आयुष्यात त्यांना यश मिळत नाही आहे त्याच्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी हा कांगावा सतत चालू आहे। काय त्यांचं इलेक्शन कमिशन बरोबर चाललेलं आहे भांडण, किंवा या केसमध्ये आता त्यांना अपियर व्हायचं नाही। वस्तुतः न्यायालयाने त्यांना तशी सूट दिलेली आहे की तुम्ही अपियर होऊ नका, तरी देखील एक पुरसीस टाकायचं, एक ॲप्लिकेशन द्यायचं आणि वेळकाढूपणा करायचा। बरं, गोडसे आणि सावरकर या गोडसे आडनावाचा या खटल्याशी काहीही संबंध नाही। महात्मा गांधींची हत्या झाली, त्याच्यानंतर इंदिराजींची झाली, त्याच्यानंतर राजीव गांधींची झाली, त्यांचे हत्येकरी वेगळे आहेत, ते काय गोडसे सावरकर नाहीत। आणि तरीसुद्धा हा बादरायण संबंध जोडायचा प्रयत्न करतोय। वास्तविक हा मुद्दा जो आहे तो सावरकरांनी ते पुस्तक लिहिलं असं आरोपीचं म्हणणं आहे। त्याच्यात काय ते 5-6 मित्र मिळून एका मुस्लिम माणसाला मारत होते असा उल्लेख हे सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक एवढ्याच भोवती फिरत राहतो, पण ते सिद्ध करता येत नाही। आता त्याचं कुठलंही प्रूफ नाही, म्हणून हा केवळ कांगावा सुरू आहे। तर ते असं म्हणतात की तुम्हाला जी वंशावळ मागितलेली होती ती तुम्ही वंशावळ आज कोर्टामध्ये दिली। गोपाळ गोडसे आणि तुमची आई यांचा संबंध त्याच्यामध्ये जोडण्यात आलेला आहे की तुमच्या वंशावळ पाहता किंवा मग केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली, भाजपचे खासदार धमक्या देत आहेत, त्याच्यामुळे जीविताला धोका आहे, त्याचं नक्की कनेक्शन काय सांगतात? बघा, भाजपच्या खासदारांचं त्यांनी नाव घेतलं, त्यांच्या धमक्या त्यांनी सांगितल्या असतील। माझा आणि भाजपचा काहीही संबंध नाही। या केसमध्ये मला कुठलाही राजकीय नेता हाही मदत करत नाही आहे, त्यामुळे मीही कोणाकडे गेलो नाही मदत मागायला, त्यामुळे त्यांचा ह्या केसशी काही संबंध नाही। ही केस केवळ बदनामीची आहे, माझी वैयक्तिक केस आहे। माझ्या आजोबांची बदनामी झालेली आहे आणि आजोबा हे मोठे व्यक्तिमत्व होते, त्यामुळे हे संबंध जोडणं हे मी म्हटलं ना, एखादं लहान मूल असतं ते घरात खेळत असतं, मग आईवडील त्याला सांगतात की जा रे, आम्ही इस्तोवर अभ्यास करून ठेव, पण आईवडील याची वेळ होते, त्याचा अभ्यास काही झालेला नसतो, म्हणून काहीतरी वहीची पानच फाड किंवा मी पडलोच आहे, मला जखमच झालेली आहे, डायव्हर्ट करायचं आणि जोरजोरात रडायचं, ते तसं मूल करतं ना, तसा हा प्रकार चालू आहे। तर ते असं म्हणतात की तुमची आई आणि गोपाळ गोडसे यांचं जे कनेक्शन होतं किंवा मग आता तुम्ही त्यांची वंशावळ म्हणून जे तक्रार दाखल केलेली आहे त्यांच्यापासून दगाफटका होऊ शकतो असं ते म्हणतात, नक्की कारण काय सांगतायत? मग हा अत्यंत घाणेरडा आरोप आहे, सरळ सरळ आरोप आहे की एखाद्या ज्या माणसाने हत्या केली आहे त्याचे वंशज देखील हे करू शकतात, हे त्याच्यातून त्याला निदर्शनास आणायचं आहे। वास्तविक राहुल गांधी हा विरोधी पक्षनेता आहे, समजूतदारपणा असावा अशी अपेक्षा आहे, पण त्यांना देखील झेड सुरक्षा आहे आणि अशी सुरक्षा असलेल्या व्यक्तीला जर हा धोका वाटत असेल तर माझ्यासारख्या सामान्य माणसाने काय करायचं? मी तर सामान्य आहे आणि माझे कुठल्याही अतिरेकी संघटनेची लागेबंधे नाही आहेत की यांच्या जीवाला मी धोका पोहोचवावा, त्यामुळे हा माझ्या ज्या वैयक्तिक जे माझं चारित्र्य आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आरोप आहे। आता पुढची सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे, त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार आहे? म्हणजे कोर्टामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडताय, जर कदाचित या कोर्टामध्ये तुम्हाला न्याय भेटला नाही तर मग तुमची पुढची भूमिका काय? न्याय निश्चित मिळणार, मी या पुरसीसला उत्तर देणार, त्याच्यानंतरची परजुरी झालेली आहे त्यांच्याकडनं त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर केस स्टँड होईल, न्याय निश्चित मिळणार। मात्र जीवाला धोका आहे किंवा जी त्याला सुद्धा तुम्ही उत्तर देणार निश्चित। माझ्याकडून काय धोका असणार आहे त्यांना?
आपण पाहतोय की राहुल गांधी यांच्या वकिलांकडून जो कोर्टासमोर आज बाजू मांडण्यात आलेली आहे की आमच्या जीविताला धोका आहे, त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही उत्तर देऊ. मात्र राहुल गांधी जे आहेत ते वेळकाढूपणा करतायत आणि आम्ही राहुल गांधी यांनी सावरकरांची जी बदनामी केलेली आहे त्याचे सगळे पुरावे कोर्टाला दिलेले आहेत अशी प्रतिक्रिया सात्विकी सावरकरांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन नागेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.